अतिशय चांगलं काम आपण प्रतापजी करत आहे. कदाचित प्रतापगडावर एस टी जाऊ शकेल एवढी ताकद तुम्ही त्या एस टी महामंडळाला दिलेली आहे. मला एक सांगा का, मंत्री महोदयांनी ऍड केला, सभापती महोदय, सदस्यांची परवानगी नव्हती प्रत्येक त्याला. तालुक्यात एस टी डेपो आहे आणि तिथं श्रीकांत दिव्यांगाला भारतीयांची आपण परवानगी जर नव्हती. काही गाळे देता आले आणि दिव्यांगाला त्या माध्यमातून रोजगार जर देता आला तर मंत्री महोदय एक चांगला रोजगार दिव्यांगाला प्राप्त होऊ शकतं. प्रत्येक डेपोवर 2-2, 3-3 गाळे जर आमच्या दिव्यांगासाठी राखीव ठेवावे, जेणेकरून त्यांचा रोजगार तिथं भेटन, त्यांना अधिक काय सुविधा देता येईल. कारण आपण पाहतो ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याच्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे आणि सगळ्या डेपोवर 3-3 गाळे, 2-2 गाळे तरी राखीव जर ठेवले तर एक रोजगाराची संधी दिव्यांगाला भेटू शकतं. दुसरा, मेळघाट आणि जो आम्ही पाहतोय घाट एरिया आहे किंवा डोंगर एरिया आहे, तिथं ह्या मोठ्या एसट्या जात नाही. तिथं आता जसं धारणी, चिखलदरा आम्ही जेव्हा गेलो तेव्हा 50% गावात एस टी जात नाही, 50 ते 60% गावात. अशा ठिकाणी लहान एस टी मॉडेल जर आपण दिले आणि त्या घाटातून ती एस टी जाईल अशा प्रकारचे काही प्रमाणात पहिले दिल्या होत्या, आता त्या बंद केलेल्या, त्या पुन्हा जर सुरू केल्या तर आदिवासी बांधवांना त्या सुविधा उपलब्ध होऊ शकेल. तिसरा प्रश्न असा आहे का, जो कलेक्टरच्या चालकाला जो पगार भेटतं किंवा तुमच्या चालकाला जो पगार भेटतं तो एस टी चालकाला का भेटत नाही, हे विषमता तुम्ही कधीपर्यंत थांबवणार आहे? मंत्री महोदय,